वसईतील अमानुष मारहाणीतील चिमुकला विघ्नेश कोंडारे 10 दिवसांच्या झुंजीनंतर सुखरूप घरी. काही दिवसांपूर्वी वसई परिसरात घडलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. 4 वर्षाचा चिमुकला विघ्नेश कोंडारे याच्यावर नराधम रिक्षाचालकाने अचानक हल्ला करून त्याला जमिनीवर आपटत गंभीर जखमी केले होते. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गंभीर अवस्थेत विघ्नेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या उपचारानंतर आणि शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती हळूहळू सुधारली. जवळपास 10 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि तो सुखरूप घरी परतला आहे. या कठीण काळात कुटुंबाला मोठा आधार देत आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिली. तसेच रुग्णालय प्रशासनाने उपचार खर्चात सवलत दिल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. काय सांगाल, एक अमानुष हे होती घटना, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली, कसं बघताय? 30 मार्च रोजी वसईमध्ये एक अमानवी अशी घटना घडली. 4 वर्षाच्या विघ्नेश कोंडारे या मुलाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला, पूर्ण जगाने पाहिला व्हिडिओ. आणि अशा पद्धतीने त्याला जी मारहाण केली होती तो जवळपास मृत्यूच्या दारात विघ्नेश पोहोचला होता. त्याला ताबडतोब त्याच्या घरच्यांनी वोकाड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यानंतर जेव्हा ही घटना आमच्या समोर आली तेव्हा एक राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य होतं की त्यांच्यापर्यंत ही घटना पोहोचवणं, आणि ती मी ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि सन्माननीय देवेंद्रजी यांनी 5व्या मिनिटाला रिप्लाय देऊन या घटनेची दखल घेतली आणि त्यांच्या ऑफिसला इन्स्ट्रक्शन्स दिले की या घटनेमध्ये स्वतः लक्ष घालून संपूर्ण खर्च उपचाराचा हे शासन उचलेल. आणि त्याप्रमाणे विघ्नेशच्या उपचाराचा खर्च हा शासनाने उचललाय. 2 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमधनं विघ्नेशच्या उपचारासाठी त्यांनी ताबडतोब दिले. त्यानंतर तिकडचं जे वोकाड हॉस्पिटलमध्ये जे उमरावचं ट्रस्ट चालतं त्यांनी सुद्धा 20% डिस्काउंट ट्रीटमेंटसाठी दिला. आणि त्यामुळे ही सगळा जो खर्च आहे ट्रीटमेंटचा तो झालाय आणि विघ्नेशला बरं करण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे. विघ्नेश आता बरा होऊन घरी आलेला आहे. कालच त्याला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधनं आणि मला आज आनंद होतो आज त्याला पाहून की तो शांतपणे झोपला आहे, तो रिकवर करतो आहे, त्याची तब्येत बरी होते. पण आपण सगळ्यांनी मिळून आणखीन प्रार्थना करण्याची गरज आहे की विघ्नेश जसा पूर्वी हसत होता, खेळत होता, 4 लोकांमध्ये वावरत होता, तशाच पद्धतीने तो संपूर्णपणे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या बरा झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आता तो घरी आला म्हणजे आमचं काम संपलं असं नाहीये. तर त्याला जो मानसिक त्रास झालेला आहे, धक्का बसलेला आहे, त्या मानसिक धक्क्यातनंही त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीही संपूर्ण सहकार्य माझं या कुटुंबियांना राहील आणि मुख्यमंत्री सुद्धा या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या ठिकाणी जो मारहाण करणारा होता तो आज सुटलेला आहे सांगतायत, कसं बघताय याकडे? अशा लोकांवर कठोर कारवाई झाली तरच अशी जी घटना पुनरावृत्ती होणार नाही, त्याबद्दल काय सांगा? ज्याला मारहाण ज्यांनी केली होती तो आरोपी त्याच रात्री पोलिसांनी पकडला. तो अटकेमध्ये होता आणि तुम्ही आता जे मला सांगताय त्याची मला माहिती नाहीये, पण मी ती माहिती करून घेईन. आणि आता इथनं मी वसई पोलीस स्टेशन मध्येच जाते आहे. त्याचीच पुढची काय त्यांची पुढची तपास यंत्रणा आहे किंवा त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलिसांची पोलीस काय करता आहेत हे माहिती घेण्यासाठी मी स्वतः पोलीस स्टेशनला मी जाते आहे. पण तुम्ही निश्चिंत राहा, आरोपीला कडक शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सरकारही या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे. मुलगा परत आलेला आहे, कसं बघताय याकडे? मुलगा घरी आला तर मला बरं वाटतंय आणि याच्या मागे खूप लोकांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. कारण तसं म्हटलं तर इथून जे ऍक्सिडेंट झाला, ज्या सणापासून निघण्यापासून आमच्या बिल्डिंग मधले असो किंवा माझे जवळचे फ्रेंड लोक त्यांनी खूप मला मदत केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही उपचारासाठी त्याला इथे वसईत कुठल्या हॉस्पिटलने त्याला घेतले नाही. त्याच्यानंतर आम्ही त्याला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही मीरा रोडला घेऊन जा, ओखाड हॉस्पिटलला. मग ओखाड हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे आम्ही त्याला ऍडमिट केलं. त्याच्यानंतर आम्हाला आमचे आमदार लाडके स्नेहाताई दुबे यांचे फोन आले की असं बाळाची तब्येत कशी तशी आहे. तर आम्ही त्याला ऍडमिट केलं होतं
तर ते बोलले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही बाळाचा खर्च आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे करायला, सगळं त्यांच्या निधीतून सगळं होईल असं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं. पुढे कसं काय ट्रीटमेंट झाली आहे आणि आता बाळाची परिस्थिती कशी आहे? बाळाची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आहे. बाळ तसं ठीक आहे, पण त्याचं थोडं आहे आजार, त्याला आणखी डोक्याला मार लागलेला खूप, इंटर्नल इंजरी आहेत त्याला. आणि आता तो सध्या थोडा राईट हँड त्याचा आणि राईट पाय थोडा कमी चालतो. बाकी तर असं ठीक आहे बाळ. हे नेमकं काय झालं होतं, कशावरून हे सगळं घडलं? सध्या 1 वर्ष आधी जुनाचा वाद होता, त्याच्यावरून हे त्याने आता त्या माणसाने आता राग काढला बाळावरती. काय तुमची मागणी आहे? माझी मागणी अशी आहे की त्या माणसाला सजा झाली पाहिजे आणि त्याला जामीन भेटला नाही पाहिजे.